नमस्कार, मी गुणवंत झाडे. आपण बघू शकता इथे मी आहे बस्तरवारी शाळेजवळ लालगंज झाडे चौक झोन क्रमांक 7 च्या अंतर्गत हा परिसर येतो. स्वास्थ्य अधिकारी इथे सर्व पैसे घेऊन चुपचाप बसतात. आमच्या स्वास्थ्याचं कोणाला काही विचार नाही आहे. आता सकाळीचे 8 वाजलेले आहे. आपण बघू शकता सर्व परिसरातील कचरा गोळा करून इथे खाली टाकण्यात येतो आणि खाली टाकलेला कचरा परत उचलून आरसी मध्ये टाकण्यात येतो. स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान तहत हा उपक्रम नागपूर महानगरपालिका राबवून राहिलेली आहे. जनतेच्या स्वास्थ्यासोबत इथे नागपूर महानगरपालिका रोज खेळते. हे बघा, इथे ही बागळ आणि कचरा सर्व आणून टाकला जेव्हा यांना, कारण इथेच लागून वस्ती आहे. या वस्तीमध्ये आपण बघू शकता लोकांचे घर आहे. यालाच लागून एक बस्तरवारी महानगरपालिकेची शाळा आहे आणि एक दवाखाना पण आहे, एक पोलीस चौकी आहे. ह्या सर्व ठिकाणी आपण बघा हे कचरा गाड्या येतात, खाली कचरा टाकला. बरसातीचे दिवस आहे, रोज पाणी येऊन राहिलेलं आहे. इथे बघा घाण साचलेली आहे, घाण. हे बघा सर्व कचरा खाली पडलेला आहे आणि इथले स्वास्थ्य अधिकारी आहेत समुद्रे साहेब इथले स्वास्थ्य अधिकारी आहे आणि विभागीय आयुक्त हरीश राऊत साहेब आहेत. मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी हा उपक्रम 1-2 दिवसात लवकरात लवकर थांबवावा आणि बंद करावा, दुसरीकडे शिफ्ट करावा. हे बघा इथे घाण आहे, सर्व घाण परिसर. आता सकाळचे 8 वाजलेले आहे. मी लाईव्ह गुणवंत झाडे लालगंज सुधार संघर्ष समितीचा प्रेसिडेंट आहे. बघा आहे इथे तुम्ही बघू शकता. मागच्या भरपूर दिवसापासून मी हे लढाई लढून राहिलेलो आहे, पण अधिकाऱ्याला घाम येत नाही. अधिकाऱ्यांना फक्त पैसा हवा, पैसा घेतात. आमच्या स्वास्थ्याचा अधिकाऱ्यांना कसल्याही प्रकारचा काही विचार नाही आहे. बघा आहे 3-3, 4-4 इथे आणून उभे करून ठेवलेले आहे. गाडी आलेली आहे, आता या गाडीमध्ये कचरा टाकतील ते. हे बघा आहे, मी लाईव्ह बोलतोय. गुणवंत झाडे लालगंज सुधार संघर्ष समितीचा प्रेसिडेंट आहे. इथे बघा हे कचरा टाकला आहे. नियम असा आहे की डायरेक्ट गाडीतून कचरा आणून डायरेक्ट त्याच्यात टाकावं. त्याच्यासाठी पण इथं हा परिसर जो आहे हा राहुटीचा एरिया आहे. याला लागूनच शाळा आहे. या शाळेमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांचे मुलं शिकत नाही. आजपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढी मोठी घटना कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. यात कचरा रोज येतो. रोज कचरा संकलनाचं काम इथे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ही बीव्हीजी कंपनी आहे. दलालाच्या माध्यमातून बीव्हीजी कंपनी हा सर्व व्यवसाय करतो आणि आमच्या स्वास्थ्याशी खेळतात. आमचाच सर्व पगार आमच्याच कमाईमधून होतो. यांना आम्ही सर्वांना विनंती करतो, सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो इथे येऊन बघावं. आम्ही जे म्हणतो यालाच लागून एक दवाखाना पण आहे. याला लागून हा दवाखाना आहे. आज मी इथे जात असताना मला हा प्रसंग बघायला मिळालेला आहे. सर्व घाण पसरलेली आहे. हे बघा घरं दिसतील तुम्हाला. लालगंज झाडे चौक झोन क्रमांक 7 च्या अंतर्गत हा एरिया येतो. महानगरपालिकेचे अधिकारी सर्व खाऊन पिऊन दबेल आहेत. पैसा घेतात. पैशाच्या भरोशावर सर्व साम्राज्य इथे चालू आहे. नागपूर महानगरपालिकेचा हा भोंगळ बाजार आपण बघू शकता. बघा यालाच लागून हा दवाखाना आहे. मी जर खोटं बोलत असेल आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि याच आरोग्य मंदिराला लागून एक शारदा मातेचं मंदिर देखील आहे. बघा आहे सर्व यालाच लागून आहे. हे ठाकरे सुपरवायझर यांना मी नेहमी वारंवार सांगितलं की आपण हे सर्व बंद करा, पण ऐकायला तयार नाही आहेत. कोणीच आमचं ऐकत नाही. जर हे 2-4 दिवसात जर इथे हे सर्व संपलं नाही तर आम्ही परिसरातील लोक गोळा होऊन एकही गाडी या परिसरात येऊ देणार नाही. मी इथे ठामपणे लालगंज झाडे चौकातून गुणवंत झाडे बोलतोय. खूप तमाशा झालेला आहे. आपण खूप दिवसापासून पाहून राहिलो आहे. मी फेसबुक लाईव्ह या माध्यमातून नेहमी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आपण बघत असता. हे बघा आहे
कोणाच्या स्वास्थ्याशी काहीच घेणं देणं नाही. तसंच मी तुम्हाला एक विनंती करतो की शहरामध्ये जर अजून कुठे जर हे सर्व चालू असेल तर शहरातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी समोर येऊन फेसबुक लाईव्ह लावा, यूट्यूबवर टाका, इंस्टावर टाका आणि यांना जागृत करा. सर्व अधिकारी विकलेले आहे. हे लोक सर्वांना पैसे देतात. पैशाच्या भरोशावर यांचा सर्व कारोबार चालू आहे. कोणाशी काही घेणं देणं नाही यांना. हे आपण बघू शकता आहे. दवाखाना, पोलीस चौकी, शारदा मंदिर, शाळा आणि रावटी एरिया आहे. इथे सर्व घाण पसरवून ठेवलेली आहे. इथे होती आधी शाळा. शाळेच्या ठिकाणी शाळा तोडून इथे हे कचरा घर बनवण्यात आलेला आहे. बघा, पूर्ण कचरा आहे. हे बघा आहे. खाली खाली कचरा टाकतात. मग यांचे जेसीपी येतात आणि जेसीपीच्या माध्यमातून मग तो खालचा कचरा उचलून, हे बघा ही गाडी आलेली आहे. ही गाडी आली आता 8, 8:15 वाजले असतील. काही खूप वेळ झालेला नाही. बघा समुद्रे साहेब, आपण बघा की आमच्या स्वास्थ्याचं लक्ष ठेवा. आपण स्वास्थ्य अधिकारी आहात. आणि राऊत साहेब, आपण पण लक्ष ठेवा. इथे कमिशनरांनी देखील मुलाखत दिलेली आहे. आमच्या काही विचार करा आणि हे घाण लवकरात लवकर संपवा.